सो आज आहे शेठचा बर्थडे आणि सुरुवात इथून झाली आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि हे बघा प्रियाने पण केक आणलाय. हॅपी बर्थडे दाजी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हॅलो. हॅपी बर्थडे जावळ. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हो हो ओके. धन्यवाद. नेमकी टायमिंगला गोलो झोपला ना. खाली शॉप चालू नव्हतं. हा का लक्ष. हे काय लिहिलंय? किरण शेठ. अरे अरे हा झालं. बरं फुले पिल्ले हुशार पोरं होतं काय? टाकायला काय? नाही माचीस. शेट हां लास्ट हे पहिलंच आणि लास्टचं सेलिब्रेशन आहे का? कारण की उद्या सगळ्यांना ज्याची त्याची कामं आहेत. पहिल्यांदाच असं सांगा. हे तरी पेटू दे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर किरणजी. हॅपी बर्थडे किरण शेठ. मम्मी सांगतो मम्मीच बोलतो. मला उपास आहे. त्याला काय सकाळ झोपा चालू होतं. उपास तर रात्री आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. सकाळ सकाळ मस्त स्टुडिओवरती आली आहे आणि म्हटलं 1-2 हेअरस्टाईल करूया आणि मग संध्याकाळी नाही सेलिब्रेशन नाही आहे आमच्याकडे काहीच आज. आम्ही काहीच प्लॅन नाही केला. तर म्हटलं तुमच्यासोबत आपली हेअरस्टाईल पण शेअर करूया की कशी झाली आहे कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला सुरुवात करूया. तर आज आपण करणार आहे रशियन हेअरस्टाईल जी की तिच्यात खूप लाईन्स असणार आहे आणि ती एक ब्रेड असणार आहे जी आपण हळदी ब्राईडवर वगैरे यूज करू शकतो. सो बघा आवडते का तुम्हाला पण. आणि हो आपले बेसिक टू ॲडव्हान्सचे क्लासेस लवकरच सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना मी खाली नंबर देते आहे. लवकरात लवकर बुक करा. तर आपली हेअरस्टाईल ऑलमोस्ट डन आहे. माझी कंबर दुखायला लागली वाकू नको म्हणून मी हाईट जरा जास्त केली. नाही तर म्हणताय तुम्ही एवढी उंच उभी राहून का बरं काढते युपिन्स. तर कशी झाली हेअरस्टाईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. Happy birthday to you. Happy birthday to you. तर आम्ही आलेलो आहोत ब्लॉगर शेठच्या बहिणीकडे माझ्या नंदेकडे. आणि ती कंप्लेंट करत होती लास्ट टाइम की मी तिला बिलकुल घाबरत नाही म्हणून. मी घाबरलं पाहिजे का? हो हो म्हणते. ओके वंस नाही वंस ना. हां त्यांना काय माहिती त्यांना तर बिलकुल नाते कळत नाही. आम्ही आता हल्ली खूपच सोबत दिसणार आहे तुम्हाला कारण आम्ही एका एरियात आलोय. वाघोलीमध्येच आहे दोघं पण. तिचंही परंपरा आहे एवढं सुंदर असं शॉप आपल्या वाघोलीमध्ये आहे. नक्की नक्की विजिट करा. मला ॲडव्हर्टायझिंगची गरज नाही आहे. हे ब्लॉगच्या ना तर आत्ता विश झाला. ते लक्षातच नाही राहिलं. मी मेसेज करणार म्हटलं जाऊ रात्री आता इथंच विश करू. तर चला नंतर बोलते. माझ्या गप्पा नाही संपत.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मी कंटाळली यांना खाऊ. आता आयुष्यातला प्रत्येक बर्थडे केक झाला केक खावा. मी स्वतः एकही केक नाही आणला माहिती, मी काहीच आज प्लॅन नाही केलं. वाटत त्या तोंडाकडे बघून बघू. ऐका गाईज, मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की मी आज काहीच प्लॅन नाही केला आणि हिला विश्वास बसत नाहीये. नाही बसणार. खरंच नाही बसत. का ठेवू? तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन. नाही नाही आहे म्हणजे असं त्यांना कळेल का. तूच या ब्लॉगला कमेंट करशील. यू डोंट बताऊ. शी सेड यू डोंट बताऊ. बघूया पुढे जाऊन काय होते. काही नाही, फक्त जेवायला जाणार, त्याचंही बिल हे भरणारच. चला जेवायला जाऊया. सो आम्हाला एवढा मोठा धक्का लागला. हे कसं काय झालं? हा कधीच कोणाकडे जात नाही माहितीये, कधीच. त्याला कळलं आज तुझा जीव आहे माझ्यावरती. बाबा बाबा आपण रे. हिच्याकडे जायला म्हणजे पाहिजे. या तुला धक्का लागलाय हे बघून. तुला पण लागला की नाही? मला खूप लागलाय. तिकडे थांब जरा. अच्छा हा, तिकडे बघतोय तो. तिकडे त्याला डॉगी आवडतात खूप. झालं आता. कौतुक कशाला करते? नाही कौतुक नाही करायचं. रडायला लागला तो. हसत हस ये थांब तू. नाही झालं, जास्त कौतुक झालं जरा. कौतुक नव्हतं करायचं. तर आज आलोय आम्ही इथे. ॲक्च्युली आम्ही काय प्लॅन केलं हे माहिती नाही आहे. काही म्हणजे जास्त मोठं नाही, ओपनिंगच्या गडबडीत काही लक्षच देता नाही आलं. पण छोटंसं काहीतरी प्लॅन केलं. त्यांना चॉकलेट्स एवढे आवडतात ना, म्हणून मी चॉकलेटचा बुके बनवला आहे, जे मी तुम्हाला दाखवते. आणि केक छान डिझाईन करून घेतला. आणि इकडे बघा या दोघांचं काय चाललंय, नुसतं फोटोशूट चाललंय बघा. आत्या दिसली की आम्हाला रडायला येते. आत्या को दिखा नाही काची. हे कुठे मी म्हटलं होतं तुम्ही काही ना काही करणार. तुला खूप चांगलं मला ओळख. काय करायचं होतं माहितीये का? पूर्ण सगळं एक होऊन द्यायचं होतं. 12 वाजता फक्त 5-10 मिनिट राहिले ना, आपण हे काढायचं होतं. माझ्या मैत्रिणी लवकर काढले. तिला लवकर जायचं. पण मी म्हटलं होतं की मी हिला ओळखते, म्हणजे आज खरं ठरलं की तुला ओळखते. शांत नाही राहणार आहे ना. टक्कर दे मला. टक्कर दे. तुला टिश्यू टिश्यू.
आमच्या शेटचा झालं का? तर गाईज असं झालं आमच्या शेटचा बर्थडे आणि खूप छोटंसं असं सेलिब्रेशन केलं आम्ही. दरवर्षीसारखं काहीतरी वेगळं नाही करता आलं कारण की यावेळेस वेळच नव्हता भेटला. कारण की तुम्हालाही माहिती आहे की आपलं शॉपचं स्टुडिओचं ओपनिंग होतं आणि त्याच नंतर एक दिवसाने लगेच शेटचा बर्थडे आला. खूप गडबड होती, काहीच करता नाही आलं. बट छोटंसं का होईना काहीतरी केलं आणि शेटला आवडलं का? खूप छान. छोटंसं होतं. त्यांना ॲक्च्युली ना चॉकलेट्स खूप आवडतात. खूप म्हणजे ना कोणी बाहेर निघालं ना जा पटकन चॉकलेट घेऊन ये, जा पटकन कॅडबरी घेऊन ये, जा पटकन बबली घेऊन ये, असं चालू असतं. त्याच्यामुळे मग त्यांना त्याचाच बुके बनवला आणि एक छानसा केक आणला होता. तर काहीच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॉकलेट एवढे आवडत नव्हते पण तुम्ही म्हणून मला जास्त आवडायला लागले. शेट तुम्हाला आवडतात चॉकलेट्स. आपल्या अख्ख्या घरात असं कोणी नसेल का त्याला एवढे चॉकलेट्स आवडतात असतील म्हणून. तुम्ही आल्यापासून घरात चॉकलेट यायला लागले जास्त. नाही तर कोण एवढं आणत होतं? मी कुठं करत चॉकलेट आणतोय? तुम्ही आणता आणता ना? आणता तुम्ही मी खातो डायरेक्ट आणला. आणतात पण खातात पण आणि सगळ्यांना खाऊ पण घालतात. तुला खायचं सोनू, तुला खायचंय असं करून करून ना. त्या दिवशी त्यांनी एक सिल्क आणली आणि सिल्क तर माहितीये ना एकटं माणूस एका टायमिंगला नाहीच खाऊ शकत कारण की ती खूप गोड. तेच ना मग बबली पण एक सिल्कच आहे. तर त्यांनी मला असं वाटलं की दुसऱ्या दिवशी गाडीत असेल अर्धी ठेवलेली तर पटकन खावं म्हणून मी विचारलं शेटला. शेट ती कालची सिल्क कालच खाल्ली असं होतं शेटचं. त्याच्यामुळे त्यांना म्हणले यावेळेस चॉकलेट असे देऊ ना की त्यांना महिनाभर जातील. असे बरेचसे चॉकलेट आहेत ते पण महिनाभर टिकतायत का नाही काय माहिती. आणि याचं काय चाललंय ब्रूम ब्रूम चालला. चल तू पुढे चला, थांबा मी ब्लॉग संपवते. सो गाईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या ब्लॉग मध्ये हिंदवी पण होती जे की म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं, अनप्लॅन्ड होते ह्या गोष्टी आणि छान वाटलं तिच्यामुळे. या ब्लॉगला सुद्धा खूप शोभा आली. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. बाय गाईज.